जागतिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात असलेल्या साईंच्या शिर्डीमध्ये भाविकाच्या श्रद्धेला काही व्यावसायिकांकडून ठेच पोहोचवण्याचा प्रकार समोर येतोय। पूजेच्या साहित्य विक्रीतून भाविकाची आर्थिक फसवणूक करण्याचा काळा आणि गोरख धंदा मांडलाय। यामुळे शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्यामध्ये देखील मोठी घट होताना दिसून येते, तर शिर्डीचे नाव देखील मलिन होत आहे। आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी अनिवासी भारतीय आणि सध्या यूके येथे वास्तव्यास असलेल्या साई भक्ताची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे। बलरामेन असे साई भक्ताचे नाव असून चक्क या भाविकाला पूजेच्या साहित्यात तब्बल 3995 रुपये साहित्य विक्री केले असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। 500 रुपयाचे पूजेचे साहित्य 3995 रुपयाला विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सदर घटनेच्या अनुषंगाने भाविकाने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। सदर भाविकाच्या फसवणुकीनंतर या भाविकाने रितसर शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। संदर्भात पोलिसांनी अधिक माहिती देताना म्हटले की शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिर्डी शहरामध्ये आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास एक भाविक कुटुंब दर्शनासाठी आलेले होते। एक कुटुंबीय सर्व यूके वरून आलेले असून त्यांनी गाडी पार्किंग केल्यानंतर ते मंदिराकडे दर्शनाला जात असताना एका दुकानदाराने त्यांना अडवले आणि त्याने त्याच्यानंतर जे 500 रुपयाचा माल आहे, ज्याच्यामध्ये साईबाबांच्या अंगावर टाकाच्या चादरी असेल, तसेच फुले असेल किंवा ताट असेल, याची किंमत त्यांना जवळपास 4000 रुपये सांगितली आणि या नंतर त्याने त्यांच्याकडून ते 4000 रुपये घेतले आणि त्यांना दर्शनासाठी पाठवून दिले। तसेच याच्यामध्ये त्यांनी मंदिरात जात असताना पुढे दुसऱ्या दुकानात चौकशी केली। याच्यात त्यांना कळाले की सदरचे जे त्यांनी वस्तू घेतलेले आहे याची किंमत 500 रुपये असून सदरच्या दुकान मालकाने त्यांची फसवणूक केलेली आहे। यानंतर त्यांनी मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला आणि त्यानंतर मंदिर प्रशासनाने त्यांना पोलीस प्रशासनाकडे संपर्क साधण्यास सांगितले असता आपण त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आपण जे हे दुकान मालक आहेत आणि तसेच त्याच्यासोबतचे जे साथीदार आहेत ज्यांनी या भाविकांची फसवणूक केलेली आहे त्यांच्यावर आपण फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आहोत। त्यामध्ये आपण प्रदीप राजेंद्र त्रिभुवन, राहणार लक्ष्मीनगर शिर्डी यांना ताब्यात घेतलेला असून ते या सदर दुकानाचे दुकान मालक आहेत। तसेच यामध्ये दुसरे सूरज लक्ष्मण नरोडे या एका व्यक्तीला ताब्यात घेतलेला असून यांच्यासोबत आणखी काही जण होते, त्यांचा आपण शोध घेत आहोत आणि त्यांच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करणार आहोत। काय गुन्हा स्वरूपात काय गुन्हा दाखल होणार? यामध्ये आपण भाविकांची फसवणूक करून कमी किमतीचा माल जास्त किमतीत विकल्याबद्दल फसवणुकीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करत आहोत। फिर्यादी हे मूळचे पंजाब मधील असून सध्या ते युनायटेड किंगडम येथे स्थायिक झालेले आहेत। ते तिथून साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते। याच्यातूनच आपल्या शिर्डीमध्ये किती दूरवरून भाविक येतात, परंतु शिर्डीतील हे जे लोक आहेत, जे आरोपी आहेत, याच्यातील एक सावळीवीरचा राहणार आहे, एक शिर्डीतील राहणार आहे आणि जो दुसरा आहे त्याचा आपण शोध घेत आहोत। तर हे सर्व शिर्डी परिसरातीलच आहेत। हे लोक अशा प्रकारे भाविकांची फसवणूक करतात। इथून यापुढे यांच्यावर आपण अतिशय कडक कारवाई करून त्यांना अशा फसवणुकीचे गुन्हे दाखल केले जातील। तसेच हे जे दुकानदार आहेत या दुकानदारांवर देखील हे गुन्हे दाखल केले जातील। यामध्ये आपण आता जे दुकान मालक आहेत आणि त्या दुकान मालकाकडे जे काम करण्यास व्यक्ती आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यासोबतच आपण जे जागेचे मालक देखील आहेत, जे या दुकानदारांना जागा देतात आणि त्यांच्याकडून असे जास्त भाव घेण्यास त्यांना प्रवृत्त करतात, त्यांच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करणार आहे। सदरच्या घटनेच्या अनुषंगाने आपण नगर परिषद प्रशासनाशी संपर्क करून त्यांनी सर्व दुकानदारांना दर फलक लावण्यासंदर्भात तात्काळ कारवाई करावी असे त्यांना सूचना करत आहोत। तसेच सदर घटनेच्या अनुषंगाने शिर्डी पोलीस दलाच्या वतीने मी सर्व भाविकांना आवाहन करतो की त्यांनी कोणत्याही प्रकारे दुकानात आल्यानंतर किंवा शिर्डीमध्ये आल्यानंतर जे काही दर असतील याची जाणून तपासूनच त्याची माहिती घ्यावी आणि त्यानंतरच सदरच्या गोष्टी खरेदी कराव्या। कोणी जास्त किमतीत जर अशा वस्तू विकण्याचा प्रयत्न करत असेल किंवा बळजबरी करत असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करावा। तसेच सदर घटनेच्या अनुषंगाने आम्ही नगरपालिका प्रशासनाशी समन्वय साधून जे दुकानदार आहेत, ज्या ह्या गोष्टी विकल्या जातात, यांच्या संदर्भात एक युनिफॉर्म दरपत्रक तयार करण्यासंदर्भात आणि ते सर्वांना लागू करण्यासंदर्भात संपर्क करत आहोत। तसेच सर्व दुकानदारांना देखील या घटनेच्या अनुषंगाने मी सर्वांना सूचना देत आहे
की अशा प्रकारे जर कोणी आवाच्या सव्वा दर लावून भाविकांची फसवणूक करत असेल तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले जातील. तसेच याच्यात जे जागा मालक असतील त्यांच्यावर देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले जातील.